थेट आता पुण्यात जाणार आहोत, कारण मराठा समाजाची बैठक पार पडते आणि काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। विचारवादी संस्था, नेते आणि संघटनांसाठी अत्यंत लाजिरवाणं आहे। हे का झालं, एका दिवसात झालं अशातला काही भाग नाही। यासाठी एकटे संभाजी ब्रिगेड किंवा व्यक्तिगत प्रवीण हा जबाबदार नाही, तर गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच परिवर्तनवादी चळवळींमध्ये जी काही शिथिलता आलेली आहे आणि जे काही वादविवाद म्हणा किंवा अंतर्गत काही कुरबुरी झाल्या असतील, त्यातून सगळ्या चळवळी आणि काही व्यक्ती बेटासारख्या झाल्या आणि याचं निरीक्षण मराठा सेवा संघासह विविध चळवळींना मनापासून विरोध करणाऱ्या RSSने अत्यंत बारकाईने घेतला आणि त्यांनी हे ठरवून घडवून आणलेलं आहे। हे कोणा एखाद्या व्यक्तीचं नाही। जे मुलं मुली नेहमीच असे प्रकार करतात ते सगळे बहुजनांमधलेच असतात। त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काहीतरी कुठे आमिष दाखवलं जातं आणि त्यातून हे घडवून आणलं जातं। त्यामुळे आता मी बोललो तसं या हल्ल्याचा सकारात्मक विचार करून आम्ही सर्व बहुजन समाजातील परिवर्तनवादी समविचारी चळवळी, व्यक्ती, नेते आणि सर्व संघटना पुन्हा एकदा एकत्र बसून मराठा हा शब्द सर्व व्यापक कसा आहे, जगभरातील प्रत्येक व्यक्ती जी विचारवादी आहे ती मराठा आहे आणि भारतातील सर्व धर्मजातीतील सर्वच लोक हे प्रथम मराठा आहेत, या अंगाने मराठा सेवा संघ बांधू आणि सध्या केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आपला देश जे अत्यंत अडचणीतून जातो आहे, त्या अडचणीतून सर्व समाज आणि सर्व चळवळी मुक्त करू, एवढंच आजच्या या प्रसंगी मी आपल्याला सांगतो। आपण सर्वांनी जे काही आमची एक पाठराखण करत आहात त्याबद्दल आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। धन्यवाद। जय जिजाऊ। सर, तुम्ही भाषणात आता सातत्याने बोलत होतात की अनेक दिवसांपासून कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत जे बाजूला गेले आहेत, विखुरले आहेत, पुन्हा एकदा तुम्ही या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? बस आता जे काही बोललोय, जाहीर निमंत्रण दिलं जाईल, त्याच्यासाठी काही मंडळी पुन्हा एकदा जी बऱ्यापैकी निष्पक्ष आहेत, बऱ्यापैकी विचारवादी आहेत, ज्यांच्यामध्ये काही थोडीफार करण्याची तयारी आहे, असे लोक एकत्र बसूया आणि पुन्हा एकदा पुनर्बांधणी करूया, बळकटीकरण करूया। ओके, धन्यवाद। धन्यवाद। जय जिजाऊ। झालेल्या हल्ल्याचा आम्ही सकारात्मक विचार करू असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबरीने आमच्यातली संघटना जी आहे ती मजबूत राहणार नाही यासाठी सुद्धा बरेच प्रयत्न केलेले होते, अशा स्वरूपात सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे।